मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दुबईवरून आलेलं गल्फ एअरचं विमान दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरलं तेव्हा सकाळचे 8:30 वाजून गेलेले होते. दिल्लीत कडाक्याची थंडी पडली होती. आली लहर केला कहरच्या धर्तीवर. शीतलहरचा प्रकोप जारी असल्याचं चॅनेलवाल्या निवेदिका कडक इस्त्री केलेल्या चेहऱ्यानं आपल्या कंठाई आवाजात सांगत होत्या. निवेदक सुतकी चेहऱ्यानं धुक्यात लपेटलेल्या राजधानीची तीच दृश्य पुन्हा पुन्हा दाखवत होते. सच्चिदानंद बजरीवाल कंपनीच्या कामासाठी गेले 6 महिने दुबईत तळ ठोकून होता. काम पूर्ण होताच त्याला भारतात पुण्याला जाण्याचे वेध लागले होते. पण आयत्या वेळी थेट पुण्यासाठी तर सोडाच, मुंबईला येण्यासाठी सुद्धा त्याला फ्लाईटमध्ये जागा मिळू शकली नव्हती. त्यामुळे दुबई ते दिल्ली आणि दुसऱ्या दिवशी दिल्ली ते मुंबई असं आडमार्गी प्रवासाचं नियोजन करून तो दिल्लीत पाय उतार झाला होता. कंपनीच्या गेस्ट हाऊसमधून तो संध्याकाळी बाहेर पडला तेव्हा थंडीनं त्याची मटका कुल्फी व्हायची वेळ आली होती. एखादा गरम स्वेटर आणि चांगली उबदार शाल खरेदी करावी या हेतूनं तो दुकानात गेला असता दुकानदारानं मळकट रंगाचा कळकट मफलर जबरदस्ती त्याच्या गळ्यात बांधला. म्हणजे मारलाच. दिल्लीत मफलरवाल्या नेत्याच्या पक्षाची सत्ता असल्यानं देशभरामध्ये मफलर हा स्टेटस सिम्बॉल बनला होता. जागोजागी मफलरवाल्याचीच पोस्टर्स झळकत होती. पोस्टरवर मफलरवाल्याचं मुखमंडल आणि एकूणच अवतार खोकून खोकून खंगलेल्या दमेकऱ्यासारखा केविलवाना दिसत असला तरी जनमानसात त्यानं चांगलीच क्रेज निर्माण केली आहे हे बजरीवाल जाणून होता. मफलर आपल्याला आवडला हे दुकानदाराला कळू नये म्हणून चेहऱ्यावर जास्तीत जास्त बावळट भाव आणून बजरीवालनं विचारलं, एक काय को रे बाबा, इसका मैं क्या करू? बजरीवालचा एक प्रॉब्लेम होता. त्याला इंग्रजी आणि मराठी भाषा चांगल्या अवगत असल्या तरी त्याचं हिंदी फारच कमजोर होतं. हिंदी बोलायचं म्हटलं की तो हेराफेरीतल्या परेश रावल सारखं रेकत रेकत बोलायचा. लो जी लो, आपणू नहीं पता, पाजी, इसे नाक मुंह पर ढक लो बस. पुलिस वाले से लेकर कस्टम वाले तक सबने सलाम ठोकना है आपको. कॉमन मैन की आन बान और शान है ये मफलर. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. सुहागन के सर का ताज होता है ये सिंदूर. या डायलॉगच्या धर्तीवर दुकानदारानं मफलर स्तोत्र गायलं. पर मैंने तो सुना इधर पुलिस लोगच मिनिस्टर लोगां को डंडे से ठोकता है, इसलिए तो मिनिस्टर सम करके फुटपाथ पर बैठते हैं ना. बजरीवालच्या प्रश्नाने सरदारजी गडबडलाच. नंतर लगेच सावरून घेत म्हणाला, ओय की बात कर रहे हो बादशाहो. आपनो आधा सच पता है, आधा सच मैंने आपको बता देना है. धरना दिया तभी से तो मफलर वाले को पुलिस सलाम ठोकती है. वाहे गुरु की सौ. नए बाबा, 100 बहुत ज्यादा होता है. मैं 50 दूंगा इस मफलर के. 100 माने सौगंध पाजी, सौगंध. मफलर तो 250 का है. शेवटी घासाघीस करूनही बजरेवालने तो 150 रुपयांनाच विकत घेतला. दिल्लीत जिथे जाईल तिथे तो मफलर घालूनच वावरत होता. 2 दिवसात बजरेवालला मफलरचा आणि मफलरचा त्याला इतका लळा लागला की हम बने तुम बने एक दुजे के लिए अशीच त्यांची अवस्था झाली. शिवशंकराच्या गळ्यात विसावलेल्या शेषनागासारखा मफलर बजरीवालच्या मुखमंडलावरती विराजमान झाला होता. आता बजरीवाल आणखीनच वेंधळा आणि बावळट दिसत होता. डोमेस्टिक एअरपोर्टवर बोर्डिंगच्या वेळी बजरीवालने मुंबईतल्या स्वामी नामक एका मित्राला पुण्याला जाण्यासाठी कॅब बुक करायला सांगितली होती. स्वामीकडून बुकिंग कन्फर्म झाल्याचा मेसेज मिळताच तो निर्धास्त झाला. मुंबईच्या एअरपोर्टवर बॅगेजने भरलेली ढकलगाडी ढकलत तो जेव्हा बाहेर आला तेव्हा चांगलाच कातावला होता. एअरपोर्टवर खच्चाखच भरलेली ढकलगाडी ढकलणं त्याच्या जाम जीवावर आलं होतं. एकतर त्यांची चाकं अजिबात धड नव्हती. सकाळी फिरायला निघालेल्या कुत्र्यानं आपल्या साखळीधारी मालकाला कुठेही आणि कसंही फरफटत न्यावं तशी ती ढकलगाडी त्याला दक्षिणोत्तर खेचत होती. रेल्वे स्टेशनवर असतात तसे एअरपोर्टवरती हमाल असते तर काय धमाल आली असती.
हा प्रश्न त्याच्या सुतकी चेहऱ्यावर आणखीनच अवकळा आणत होता. एकूणच अशा ढकलगाड्यांविषयी त्याचं मत फारसं चांगलं नव्हतं. त्यांच्या धसक्यामुळेच तो मॉलमध्ये जाणंही टाळत होता. संन्याशाला बाई आणि वारकऱ्याला बाटली जितकी निषिद्ध, तितकीच बजिरेवालला ढकलगाडी निषिद्ध होती. ढकलगाडीच्या भीतीचं मूळ त्याच्या भूतकाळामध्ये दडलेलं होतं. 17-18 वर्षांपूर्वी मुलाच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या घरी बाबा गाडी आली होती. फिरायला जाताना ती ढकलून ढकलून त्याचं पार कंबरडच मोडत असे. बायको पाण्यात पडलेल्या भोपळ्यासारखी अलिप्त असायची. नवरा आणि मूल दोघांशीही आपला काडी मात्र संबंध नसल्याप्रमाणे पर्सला हेलकाव्याने कमरेला झोके देत टेचात चालायची. कार्टा आभाळाकडे पाहत अंगठा चोकत आणि हातपाय झाडत निवांत पडून असायचा. बजरीवाल हातगाडीवाल्यासारखा बापुडवाना होऊन बाबा गाडी ढकलत राहायचा. एकदा त्यानं ढकलगाडीचा ताबा बायकोकडे देण्याचा प्रयत्न केला तर ती ज्वालामुखीसारखी उसळली. म्हणाली, ही बाबांनी ढकलायची गाडी आहे म्हणून तर तिला बाबा गाडी म्हणतात. तिच्या नावातच ती कुणी ढकलावी याचा सुस्पष्ट उल्लेख केलेला आहे. पाळणा आईनं जोजवायचा आणि बाबा गाडी बाबांनीच ढकलायची असा अलिखित नियमच आहे मुळी. तेव्हा उगाचच चाल ढकल करू नका, मुकाट्यानं ढकला. महामाये, अगं बाबा गाडी शब्दातला बाबा म्हणजे मूल, बाप नव्हे ग. तसं जर असतं तर ढकलगाडीत मुलगी असताना तिला बाबी गाडी नसतं का म्हटलं. यावर तो निरुत्तरच झाला होता. बायकोच्या मनमानीचा निषेध म्हणून बजरीवालनं आपल्या बंगल्याच्या टेरेसवर उपोषण करून सत्याग्रह धरण्याचा धमकीवजा मनसुबा बोलून दाखवताच ती साध्वी संतापाने उद्गारली होती. 12 महिने 24 तास जरी उपोषण करत टेरेसवर बसलात तरी मी काही तुम्हाला भोजनाला चला आता भोजनाला चला म्हणून आवतन द्यायला येणार नाहीये. पोटात कावळे कोकलायला लागले की दुसऱ्याच दिवशी झक्कत खाली याल. बजरेवालाच्या बायकोचा हा अंदाज काही चुकला नाही. सकाळी टेरेसवर उपोषणाला बसलेला हा साधू पुरुष दुपारच्या स्वयंपाकाचा सुवास दरवळताच कावळ्यासारखा स्वयंपाकघरात टपकला होता. सध्या मी तब्येतीच्या कारणामुळे हे उपोषण तहकूब करतोय. यथावकाश मी ते तडीस नेल्याखेरीज राहणार नाही, तो खोकत खोकत सात्विक संतापाने म्हणाला होता. मला माहिती होतं हे काम तुमच्या आवाक्यातलंच मुळी नाही. जेनू काम तेनू थाय आणि भलताच करे तो मसनात जाय. बायको मर्मावरती बोट ठेवण्यात वस्ताद होती वस्ताद. नंतर काळ बदलला. बजरीवाल मेहनत आणि परिश्रमानं उच्च पदावरती विराजमान झाला. दरमहा गललट्ट पगार बँकेत जमा होऊ लागला. बजरीवालच्या मताला किंमत आली. आपसुकच घरात दरारा निर्माण झाला. भूतासारखी वागणारी बायको सुतासारखी सरळ झाली. गाडी आली, बंगला आला, नोकर चाकर आले. पण मात्र घर सोडून गावाकडे निघून गेली. तिला माणसांत राहायची सवय होती. बंगल्यात राहण्यापेक्षा भुईकोट किल्ल्यात राहिलेलं काय वाईट असा तिचा सवाल होता. भूतकाळातल्या आठवणी निग्रहानं दूर सारून बजरीवाल कानाभोवती मफलर गुंडाळून नाकावरचा चष्मा सावरत एअरपोर्टच्या बाहेर आला आणि कॅबवाल्याला धुंडाळत फिरू लागला. पण लेकाचा कुठे दिसेच ना. मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये त्याचा नंबर होता. त्यावर कॉल केला असता तो जवळच वाजला. कपाळावरती गंधाचा टिळा लावलेला कॅबवाला शोधक नजरेनं बाहेर पडणाऱ्या प्रवाशांमधून लाकडाच्या खडावा घातलेल्या कुणी संन्याशी किंवा बैरागी बाहेर पडतोय की काय हे निरखून पाहत होता. बजरेवालनं त्याच्या खांद्यावर हात ठेवताच तो गरकन मागे वळला आणि हेच आपलं गिरायक आहे हे कळताच तो निराश झाला. कॅब चालकाच्या हातातला नामफलक पाहून बजरेवालच्या कपाळावरती 1760 आठ्या पडल्या. वेलकम परमपूज्य स्वामी बाजरी लालवाले सच्चिदानंद महाराज अशी गिचमीड अक्षरं त्यावर जाड्या भरड्या मार्कर पेनने खरडलेली होती. आपल्या नावाचं असं पोस्टमार्टम करून त्याचे जरासंधासारखे तुकडे करून इकडे तिकडे केल्याबद्दल तो जाम संतापला. या प्रमादाबद्दल कॅबवाल्याचा शिरच्छेद करावा, त्याचे हात कलम करावेत, हत्तीच्या पायी तुडवावा की गडकोटावरून त्याचा कडेलोट करावा या विचारातच तो जागीच संतापानं फुरफरू लागला. तोंडाभोवती मफलरने अजगरासारखा घट्ट वेढा दिला असल्यानं त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. परमपूज्य ही उपाधी एक वेळ त्यानं चालवून घेतली असती.
पण बजरीची बाजरी करून तिला लाल करण्याचा उपद्व्याप चक्क निसर्ग नियमांच्याच विरुद्ध होता. शिवाय घोडेवाले, रिक्षावाले, बँडवालेच्या धर्तीवर बाजरी लालवाले असे नामकरण करण्याची आगळीक तर अक्षम्यच होती. त्यात भरीसभर म्हणून स्वामी आणि महाराज अशा आध्यात्मिक उपाध्या लावून प्रापंचिक गृहस्थाला भरल्या संसारातून उठवून जबरदस्तीने संन्यास घ्यायला लावण्याचा घोर अपराध सुद्धा कॅबवाल्याच्या नावावरती जमा होता. बजरीवाल जगदम्नी ऋषी असता तर त्याने कॅबवाल्याला शाप देऊन जागच्या जागी भस्म करून टाकलं असतं. पण तो जगदग्नी ऋषी नसल्यानं त्याचा नाईलाज झाला आणि कॅबवाला थोडक्यात बचावला. संतप्त बजरीवालने मनातल्या मनात दिल्ली विधानसभेच्या 10 मंत्र्यांची नावं आठवण्याचा प्रयत्न केला असता ती अजिबात न आठवल्यानं तो आपोआप शांत झाला. मै सच्चिदानंद बजरीवाल हूँ अशी अक्षरं टोपीवरती रंगवून मफलर खाली परिधान करावी की मफलरची दोन्ही टोकं शिवून हिंद केसरीच्या पट्ट्यासारखी गळ्यात अडकवून त्यावरती कोरावीत यावर एकमत न झाल्यानं तो गोंधळूनच गेला. कॅबचं बुकिंग घेणाऱ्यानं पॅसेंजरच्या नावाची आणि बुकिंग करणाऱ्याच्या नावाची भाजणे एकत्र करून त्याचं कडबोळ कॅब चालकाला मेसेज म्हणून पाठवलं होतं. आध्यात्मिक गुरुसारख्या खास आदमीच्या सेवेची लॉटरी लागण्याऐवजी वॉचमन स्टाईल मफलरवाल्या आम आदमीचा कटोरा हाती आलेला पाहून कॅब ड्रायव्हर भलताच नर्वस झाला. बजरीवाल भयंकर शंकेखोर ग्रहस्थ होता. त्याचं नाव खरं तर शंका सुरमल असायला हवं होतं. बसमध्ये बसला की गाडीचे ब्रेक फेल झाले किंवा चाक निखळलं तर काय होईल? दारूच्या नशेत ड्रायव्हरनं गाडी पुलावरून थेट नदी पात्रात घातली तर आपण स्वर्गात जाऊ का नरकात प्रस्थान करू? विमानातून जाताना पेट्रोलमध्ये कचरा येऊन इंजिन बंद पडलं तर त्याचे आणि आपले मिळून किती तुकडे होतील? एसटी बस सारखा विमानाला संकटकालीन दरवाजा असतो का? असल्यास त्याला पातालद्वार म्हणतात की स्वर्गाचं द्वार म्हणतात? यासारख्या शंकांनी त्याचा मेंदू कुरतडलेला असायचा. दिल्लीवरून येताना मुख्य वैमानिक विवेक शर्मा आणि सहवैमानिक सुरिंदर कौर यांच्या नावाची उद्घोषणा झाली तेव्हाही बजरीवालचा थरकाप झाला होता. विमान चालवताना कॉकपिटमध्ये दोघांच्या प्रेमलीला आणि रासलीलांना उधाण आलं आणि विमान नेमकं रामलीला मैदानात जाऊन पडलं तर आपलं काय होईल या विचारानंच त्याला हुडहुडी भरली होती. बचावासाठी त्यानं मफलर नाकातोंडाभोवती आणखीनच घट्ट लपेटून घेतलं होतं. बजरीवालनं कॅबच्या डिक्कीत सामान ठेवल्यानंतर आपल्या संशयित स्वभावाला जागत कॅबचे टायर, वायपर, ब्रेक लाईट, हेडलाईट व्यवस्थित आहेत ना हे प्रथम तपासलं. ड्रायव्हरच्या मुद्दाम जवळ जाऊन त्यानं सोमरस सदृश्य मादक द्रव्याचं सेवन केलं नसल्याची खात्री करून घेतली. साहेब पुण्यात कुठं जायचं? कुंदनवाडीला. त्यानं नाखुशीने मफलर खाली ओढून उत्तर दिलं. गाडी हायवेवरून सुसाट निघताच बजरीवालनं डोळे मिटले. गाडीला करकचून ब्रेक लागला आणि नंतर गोंधळ वाढला म्हणून त्यानं डोळे उघडून पाहिलं तर एका अर्धांड ट्रकवाल्याबरोबर कॅब चालकाचा सुसंवाद सुरू होता. ट्रकवाला कॅब चालकाच्या 42 पिढ्यांची वास्तुपुस्तक मोठ्या जिव्हाळ्यानं करत होता. कॅब चालकही तितक्याच अगत्यानं ट्रकवाल्याला प्रतिसाद देत होता. कुठल्याही क्षणी दोघं एकमेकांना प्यार की झप्पी देणार असा एकूण रागरंग दिसत होता. तेवढ्यात पाठीमागून पोलिसाची अंबर दिव्याची जीप आली. आत बसलेल्या इन्स्पेक्टरनं खाली उतरून वाहतुकीचा खोळंबा करून प्रेमळ वार्तालाप केल्याबद्दल आपुलकीच्या भाषेत दोघांना समज दिली. एकाच्या गालावरून तर एकाच्या कानावरून ममत्वाने आपल्या राकट हात फिरवला. एकदा फिरवून समाधान होईना म्हणून त्याने तो हातखंडा प्रयोग 2-4 वेळा तरी केला असेल. त्यामुळे दोघांना नाईलाजानं आवर्त घ्यावं लागलं. इन्स्पेक्टर साहेब त्या दोघांच्या भररस्त्यातल्या बंधुप्रेमानं इतके सदगदित झाले होते की त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांचा जंगी पाहुणचार करावा असा त्यांचा मनसुबा होता. पण उशीर होत असल्याचे कारण सांगून चालक बांधवांनी विनम्रपणे त्यास नकार दिला. मात्र साहेबांनी घरी जाताना मुलांसाठी खाऊ न्यावा म्हणून दोघांनीही 1500 रुपये स्वखुशीने काढून दिले. त्यानंतर ट्रकवाल्याने कानामागच्या झिंझिण्या शमेपर्यंत रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून काही वेळ विश्रांती घेणं पसंत केलं. तर कॅब चालकाने गाल चोळत हायवेवरून गाडी सुसाट पुढे दामटली. नाव काय तुझं?
बजरेवालनं आपला चष्मा खाली सरकवत कॅब चालकाला विचारलं, यमगराय साहेब, हे बघ यमा, आपल्याला कुंदनवाडीला जायचंय, चंदनवाडीच्या स्मशानात नव्हे. तेव्हा गाडी जरा सावकाशच चालव. यमगर साहेब, माझं नाव यमगर आहे. कॅब चालकाने मैताला गेल्यासारखा चेहरा करत आपल्या नावाची फोड करून सांगितली. असू दे, पण ज्या वेगाने गाडी चालवतोयस ना, त्या हिशेबाने तुला यमच म्हटलं पाहिजे. आणि यमा, मघाशी विमानतळावरती माझ्या नावाचा जो तू खांडोळ्या केल्या होत्यास, त्या बदल्यात ते काहीच नाही. त्यात माझी काय सुदीक चुकी नाही बरं का साहेब. त्या बुकिंगवाल्या हरामखोरानं तुमचं नावच चुकीचं पाठवलं, त्याला म्या तरी काय करणार. बजरेवालने नुसताच हुंकार दिला. तुम्ही कुठून येताय साहेब? कॅब चालकाने विषयाला बगल देत विचारलं. कुठून म्हणजे? गावाहून. बजरेवालने मुद्दाम वेड पांघरून पेडगावचा टर्न घेतला. आता इमानाने आला म्हणजे कुठल्या तरी गावावरूनच आला असणार म्हणा, पण कंचाव, कॅब चालकाने ही विक्रमादित्यासारखा आपला हट्ट सोडलाच नाही. बजरेवाल वेताळासारखा सावध झाला. दुबईहून आलो असं सांगितलं तर रस्त्यात साथीदारांना बोलावून लुटण्या बिटण्याची दाट शक्यता होती. त्यानं असे प्रकार घडल्याचं अनेकदा पेपरात वाचलं होतं. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काही नाही, असंच आपलं जरा बहारीनला जाऊन आलो, बाथरूमला जाऊन आलो असं सांगावं इतक्या सहजतेनं त्यानं सांगून टाकलं. आणि नंतर स्वतःची जीभ चावली. दुबईहून आलो काय आणि बहारीनवरून आलो काय, एकच की. आपण मफलर घातल्यापासून जरा जास्तच वेंधळ्यासारखे वागू लागलो की काय. कॅब चालकाला यात फारसं आश्चर्य वाटल्याचं दिसलं नाही. चित्रपटात लालटेन घेऊन फिरणाऱ्या रामू काकासारखा दिसणारा हा बंगरुळी समस्व खर्चाने बहारीन तर सोडा, बदलापूरला सुद्धा जाऊ शकणार नाही यावर तो पैज लावायला तयार होता. मघाशी रस्त्यात इन्स्पेक्टर साहेबांनी गालाशी जरा जादाच सलगी केल्यामुळे होणारी लाही लाही कमी होताच तो मजेत गाणं गुणगुणू लागला. बहारीन से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. बजरेवालने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि तो काचेतून बाहेरची दृश्य पाहू लागला. एक टेम्पो शेजारच्या चारीत कलंडला होता. चाक तुटून बाजूला पडलं होतं. मागं लिहिलं होतं, नीट जा बघून, मी आलोच मागून. बजरेवालला मोठा विस्मय वाटला. आता हे लंगडं घोडं उठणार कधी आणि मागून येणार कधी. काही अंतर पुढं गेल्यानंतर अचानक वाहतूक मंदावली. वाहनं कुर्मगतीनं पुढं सरकायला लागली. थोडं पुढं जाताच एक विचित्र अपघात झाल्याचं दृश्य समोर आलं. एका ट्रकने टँकरला धडक मारली होती. टँकरची केबिन तुटून बाजूच्या रेलिंगवर लोंबकळत होती. ट्रकचा हौदा तुटला होता आणि धान्याची पोती रस्त्यावर विखरून पडली होती. पोलीस आणि नागरिक धान्याची पोती बाजूला करून रस्ता मोकळा करण्यासाठी झटत होते, तर दोन्ही गाडीचे चालक आणि त्यांचे सहाय्यक एकमेकांना दूषण देत एकमेकांच्या अंगावरती धावून जात होते. ट्रकच्या मागे लिहिलं होतं, पाहतोस काय रागानं, ओव्हरटेक केले वाघानं. तर खालच्या बाजूला मजकूर होता, होऊ दे खर्च. वाघानं ओव्हरटेक केल्यामुळं झालेल्या दोन्ही वाहनांच्या नुकसानीचा खर्चच एवढा होणार होता की तो दोघांच्याही मालकांना चुकवणं या जन्मात तरी शक्य नव्हतं. बजरेवालला मोठी गंमतच वाटली. हे वाक्य, होऊ दे खर्च इन्शुरन्स कंपनीचा, असं पाहिजे होतं असं वाटून तो मनातल्या मनात खुदकन हसला. कॅब हायवेवरून आत वळली तेव्हा रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. हिंजवडीपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती कुंदनवाडीचा राजरस्ता सोडून गाडी एका शानदार कमानीतून आत शिरली. बंगलो आणि रो हाऊसेसची ती हायफाय सोसायटी होती. एका गढीवजा बंगलीसमोर गाडी थांबायला सांगून बजरेवाल खाली उतरला. कॅब चालक सामान उतरवताना अवाक होऊन त्या बंगलेवजा बाले किल्ल्याकडे पाहत होता. उंच दगडी भिंती, त्यावर काटेरी कुंपण आणि समोर दणकट लोखंडी गेट पाहून तर तो भलताच प्रभावित झाला. बजरेवालने गेटच्या कॉलबेलवरती बोट ठेवलं. प्रतिसाद मिळत नाही असं दिसताच दारावर ठोठावलं. असं 2-3 वेळा झाल्यानंतर लोखंडी गेटची 8x8ची छोटी खिडकी उघडून इतिहास पुरुषासारख्या दिसणाऱ्या एका राकट आणि उग्र चेहऱ्याच्या व्यक्तीनं गजाआडून बाहेर त्रासिक कटाक्ष टाकला. का हे घंटी बजावत और चिल्लावत रहल बा?
नवे वॉचमैन लगते हो। हमारा पुराना वॉचमैन नेपाली किधर गया रे बाबा? और दरवाजा खोलने में इतनी देर क्यों? अंदर बैठ के क्या गोट्या खेल रहे थे? खोलो फौरन. बजरीवाल ने एकामागून एक प्रश्नांचा धडाकाच लावला. कोडवड बताओ तभी तोहार वास्ते दरवाजा खोल सकते हैं. प्रथम अंदर तो आने दो. ऐसन कैसन अंदर आ सकत हो? तनिक तो कोडवड तो बताई हमका. अरे बाबा, हम तुम्हारे साहब है साहब. मालिक हूँ इस घर का. मालिक का अर्थ कळता है ना? कौनो बात नहीं. मालिक हो या फिल्म का हीरो हो, बगैर कोडवर्ड के तो भैया हीरो भी अंदर जीरो है. का समझे? देखो, मैं बहुत दूर से यानी फॉरेन से आया हूँ. कोडवर्ड नहीं पता नहीं रे बाबा. तुम फॉरेन से आवा या फिर सहारनपुर से आवा, हमका नहीं जानत. हमको ऑर्डर है कोडवर्ड के बगैर छोड़ना नहीं. बस चुपचाप दरवाजा खोल दो, नहीं तो नंतर बहुत पश्चाताप करना पडेगा. बजरीवाल रागाने तांबडा लाल झाला होता. काहे? हम काहे पछताएंगे? हम किसी का मर्डर करी है क्या? हमारी बाई को आई मीन घर मालकिन को बुलाओ, नहीं तो हमारे चिरंजीव को तो ताबड़तोब बुलाओ. बजरीवाल भड़कला. मालकिन? वो अपने मायके गई रहेल. कहत रही थी परसों पधारेगी, और बिटवा भी घर पर नहीं. वो भी अपने दोस्त के घर उसके शादी के वास्ते गई रही बा. कल सुबह आवेंगे. तो मैं गेट पर बैठ के क्या भजन करूं? गाड़व कही का. देखो साहब, गाली नहीं निकालना. वाचमनवा, जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. बजरेवालने कुठल्याशा वाहिनीवरती ऐकलेला हा भोजपुरी डायलॉग बिनदिक्कत वापरला. गंगा मैया की सौगंध, किसी का गाली सुनने का हमरा आदत नहीं. तुमरा हो सकत है, बताए देत रहिल, बहुत बुरा हुईल. ए हमरा तुमरा क्या लगायला है? मालिक के साथ हमरा तुमरे करता है. जाओ सकुबाई को बुलाव. मग वॉचमनने गेटवरूनच सकुबाईला जोरदार आवाजात हाक मारली. सकू भाऊजाई, ओ सकू भाऊजाई, गेटमा कौनो साप तोहार बुलाय राहील बा. सकुबाई स्वयंपाकघरातून लाटणं हातात घेऊनच तरा तरा चालत गेट जवळ आली आणि वस्कन वॉचमन वरतीच डाफरली. कुणी उलातलं का काय रे तुझं? कशापायी एवढ्या जोरानं तोंडाचं मापटं वाजवतोयस र मेल्या? सकू भाऊजाई, इहा कोई साब अपने आप कोईस मकान का मालिक बतावत राहील. बघू बघू, असं म्हणत सखूबाईने ती छोटी झडप उघडली आणि तिने डोळे आकुंचित करून बजरीवालकडे पाहिलं. दिखता बिल्कुल सांप जैसाच है, पर तुमने इसको कोडवड पूछा क्या? कहत रहील हमका कोडवड नाही पता, परदेशवासे आवत रहील. हत मेल्या, मग तो आपला साहेब कसा असल र? दे भामट्याला हाकलून. सखूबाई, अगं असं काय करतेस? तू मला ओळखत नाहीस का? दरवाजा उघडायला सांग त्याला आधी. बजरीवाल काकुळतीला येऊन म्हणाला. तुम्ही साहेब हायसा नव्ह? मग सांगा बरं आजचा घरात शिरायचा कोडवड. अगं मला कसा माहिती असेल? मी तर आत्ताच परदेशातून येतोय ना. खबरदार जर पुढं याल तर चिंध्या उडवीन राई राई एवढ्या. खबरदार जर पुढं याल तर चिंध्या उडवीन राई जिऱ्या एवढ्या. नाही काय बरं ते? जिऱ्या मोहरी एवढ्या. सकुबाई हातातलं लाटणं परजत गरजली. बजरीवालच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. बायको आणि मुलाला सरप्राईज देण्याच्या हेतूने त्यांना आज घरी आपण येणार असल्याचं कळवलंच नव्हतं आणि हिथं सगळा बल्ल्या झाला होता. बायको बहुधा भावाकडे गेली असावी आणि मुलगा मित्राच्या घरी लग्न कार्याच्या निमित्ताने कडमडला होता. मग त्यानं बायकोला मोबाईलवर कॉल करायचा प्रयत्न करून पाहिला. तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचा मेसेज किटकिट्या स्वरात ऐकू येत होता. मुलाचा फोन स्विच ऑफ लागत होता. हे कोडवडचं भूत बजरीवालनंच जन्माला घातलं होतं. पेपरात दरोड्याच्या बातम्या वाचून त्याला कायम घरावरती दरोडा पडायची भीती वाटायची. म्हणून त्याने ही टोले जंग गढीवजा बंगली बांधली होती. बहादूर सारखा येता जाता सलाम शाबजी म्हणणारा नेपाळी वॉचमन ठेवला होता. घराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्याने एका एजन्सीकडून सुरक्षा सॉफ्टवेअरही बसवून घेतलं होतं. कंपनीने दिलेल्या एका विशिष्ट डिव्हाइसवर बटन दाबताच 2 शब्दांचा कोडवर्ड आपोआप जनरेट व्हायचा आणि तो घरमालकाच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती पाठवला जायचा. घरी येणाऱ्या पाहुण्यांना अथवा घरातला सदस्य बाहेर असल्यास त्याला मेसेज पाठवून हा कोडवर्ड कळवावा लागायचा. हा कोडवर्ड वॉचमन जवळच्या एका छोट्याशा डिस्प्लेवर बटन दाबलं की दिसायचा. कोडवर्ड सांगितल्याशिवाय कुणालाच घरामध्ये प्रवेश द्यायचा नाही, अशी वॉचमॅनला सक्त ताकीद होती. हा 2 शब्दांचा कोडवर्ड हिंदी भाषेत असायचा.
उदाहरणार्थ काला पहाड, खट्टे अंगूर, प्यासा कुवा, कुत्ता बिल्ली असलं काही बाही चित्रविचित्र कॉम्बिनेशन असायचं. 3 वर्षांपूर्वी सखूबाई त्यांच्याकडे कामाला आली. तिची राहण्याची सोय बजरीवालने आउट हाऊसमध्येच केली होती. 50शीची उमर झालेली सखूबाई विनापाश विधवा होती. हुशार असली तरी तिला लिहिता वाचता येत नव्हतं. तिला हा शिकला सवरलेला साहेब खूपच ग्रेट वाटायचा. एकदा तिने बजरीवालला विचारलं होतं, साहेब, एखाद दिवशी तुम्ही बाहेर राहिला आणि तुम्हालाच मेला तो कोडवड नाही भेटला आणि सांगता आला तर अजिबात घरात घ्यायचं नाही, हाकलून लावायचं सरळ. हल्ली दरोडेखोर फारच हुशार झालेत. कुणाचाही वेश धारण करून येऊ शकतात, अगदी माझा सुद्धा. त्यांचं मड बशिवलं दरोडेखोर हायते का बहुरूपी हायत व? कोडवड हा घराच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, म्हणून तर जास्त जागरूक असलं पाहिजे. थांब, तुला एक कविताच ऐकवतो म्हणजे तुला कळेल किती दक्ष असायला पाहिजे ते. असं म्हणून बजरीवालने आपल्या शालेय जीवनातली खबरदार जर जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या ही कविता तिला साभिनय म्हणून दाखवली होती. काय बाई आकृत, ऐकावं ते नवलच म्हणायचं. याला म्हणतात बाणेदारपणा. इतभर सावळ्या कुंभाराचं पोरगा आणि साक्षात शिवाजी महाराजांना दटावतूया. काय तर म्हण, खबरदार जर पुढं जाल चिंध्या उडवीन पतंगा एवढल्या. सखूबाईनं तोंडाचा आवाशीत विचारलं होतं. ए बाई, गाढवाच्या लग्नाचा गोंधळ तू या कवितेत मिक्स करू नगस. सावळ्या कुंभाराचं पोरगं नव्ह, त्या तेजस्वी बाणेदार मुलाचं नावच मुळात सावळ्या असं होतं. आणि पतंगाच्या चिंध्या कसल्या उडवतेस? चिंधड्या असा शब्द आहे तो. आता चिंध्या काय आणि चिंधड्या काय एकच की. पर्यायी शब्दकोश कोळून प्यायल्यासारखी सखूबाई उद्गारली होती. पण आपण शिकवलेली कविता आपल्यावरच उलटेल याचा बजरीवालने स्वप्नातही विचार केला नव्हता. सखूबाई साक्षात सावळ्या बनून समोर उभी ठाकली होती. बिचाऱ्या घरमालकाचीच अवस्था तर ना घरका ना घाटका अशी दयनीय झाली होती. आपण कितीही जीवाचा आटापिटा केला तरी सखूबाई आणि हा बिहारी भैया आपल्याला घरात प्रवेश करू देणार नाहीत हे एव्हाना बजरीवालला कळून चुकलं होतं. हातातल्या भल्या मोठ्या ट्रॉली बॅगवर एक छोटी बॅग आणि एक हँडबॅग सावरण्याची सर्कस करत बजरीवाल पाय फरफटत निघाला आणि सोसायटीच्या मेन गेट जवळ येऊन थबकला. काही मित्रांना आणि कार्यालयातल्या उच्चपदस्थ सहकाऱ्यांना फोन करून त्याने आपल्यावरती गुदरलेला प्रसंग कथन केला. सर्वांनीच औपचारिक हळहळ व्यक्त केली, पण नेमकी प्रत्येकाच्या घरी अडचण उद्भवली होती. कुणाच्या घरी पाहुण्यांनी अचानक हल्ला बोल केला होता. कुणाची सासू मरणपंथाला लागून शेवटची घटका मोजत होती. कुणाचे लांबचे नातेवाईक निजधामास गेले होते. कुणाच्या घरी बघण्याचा कार्यक्रम होता आणि ते सुद्धा रात्री 11 वाजता. तर काहींची गाडी नेमकी सर्व्हिसिंगला दिलेली होती. हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या पाहता पुण्यात साथीच्या रोगाचा उद्रेक झाला असावा असं मानण्यास वाव होता. बजरीवालला हे बहाणे कळतच नव्हते अशातला भाग नव्हता. एखाद्या पॉश हॉटेलमध्ये आश्रय घेणं हा एक मार्ग होता, पण हॉटेल शोधण्यासाठी आधी टॅक्सी किंवा रिक्षा शोधणं भाग होतं. शिवाय एवढी उठाठेव करून तिथे जागा मिळेलच याची सुद्धा शाश्वती नव्हती. मिळालीच तरी त्याचं भाडं भलतंच महाग असणार होतं. तेवढ्या पैशात तो मुंबईला मित्राच्या घरी राहून परत येऊ शकला असता. मग बजरीवालने सोसायटीच्या मेन गेटवरच्या वॉचमनला बाबा पुता करून अवजड सामान त्याच्या केबिनमध्ये ठेवायला दिलं. एक छोटी बॅग आणि हँडबॅग घेऊन काही अंतर चालत जाऊन त्याने हॅलोजन दिव्याच्या खांबाजवळ फुटपाथवरती ठिय्या दिला. प्रवासाने अंग जडावलं होतं, डोळ्यात झोप तरळत होती. हँडबॅगेतली शाल काढून त्यानं फुटपाथवरती हंतरली आणि बॅग उशाखाली घेऊन तो लवंडला. कडाडून भूक लागली होती, पण जवळपास हॉटेल तर सोडाच, साधी चहाची टपरी पण नव्हती. पिण्याच्या पाण्याची चिंता नव्हती. दिल्लीहून येतानाच विमानात एअर होस्टेसने दिलेल्या पाण्याच्या बाटल्या त्याने नेहमीच्या सवयीनुसार केबिन बॅगमध्ये सरकवल्या होत्या. पण इथं उघड्यावरती एकटं राहण्यात धोका होता. बजरीवालला चोर लुटारूंची भीती वाटत होती. अचानक त्याला आठवलं, दिल्लीतल्या एका सहकाऱ्याने पुण्यातल्या मित्राला भेट देण्यासाठी रेड वाईन, वोडका आणि उंची विस्कीचं एक इम्पोर्टेड गिफ्ट हॅम्पर आपल्याजवळ दिलं आहे. बजरीवाल ताडकन उठून बसला. त्याला एक भन्नाट कल्पना सुचली होती. ऑफिसमधल्या
खास मद्यपी सहकाऱ्यांची नावं आठवून त्याने मोबाईलवरून भराभर नंबर फिरवले. आपण दुबईहून नुकतेच परतलो असून खास तुमच्यासाठी विलायती सरंजाम घेऊन आलो आहे. आज उघड्या नभाखाली बसून तुमच्यासोबत ड्रिंक शेअर करायची इच्छा झाली. येताना आपापले ग्लास, बसायला मॅट्स, सोडा, फरसाण, खारवलेले काजू शेंगदाणे आणि गरमागरम सामोसे आणायला विसरू नये अशी मौलिक सूचना करायला तो विसरला नाही. गिफ्ट हॅम्परची काळजी नव्हती. तो महागडा सेट विमानतळावरती कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केला असं तो दिल्लीतल्या सहकाऱ्याला दणकावून सांगणार होता. कॉल मिळताच अग्निशामक दलाचे जवान तत्परतेने दाखल व्हावेत त्याप्रमाणे 10-12 जण अवघ्या अर्ध्या तासात 4-5 गाड्यांमधून मौकाये वारदातवर हजर झाले. तोवर गेटवर जाऊन बजरीवालने मोठ्या बॅगेतून ते संकटमोचन गिफ्ट हॅम्पर काढून आणलं होतं. सर्वांनी बजरीवालच्या औदार्याबद्दल त्याची पाठ थोपटली. पण त्यातल्या एकालाही एवढा मोठा बंगला असून तू फुटपाथवरती काय करतोयस हे त्याला विचारावंसं वाटलं नाही. प्रत्येकानंच काही ना काही आणलं होतं. गरमागरम सामोसे, नगेट्स, चीज बॉल्स, पॅटीस, वेफर्स, चिप्स, फरसाण, कुरकुरे, खारवलेले काजू, बदाम, पिस्त्यांपासून शेंगदाण्यांपर्यंत रेलचेल होती. बजरीवाल सर्वांच्या मध्ये कवी संमेलनाच्या अध्यक्षांसारखा मफलर लपेटून बसला होता. रस्त्यावरच्या हॅलोजनचा उजेड कमी वाटतोय म्हणून की काय एकानं गाडीमधून भला मोठा इमर्जन्सी लॅम्प लावून मधोमध ठेवला होता. तसा बजरीवाल काही अट्टल पिणाऱ्यातला नव्हता. एखाद्या पार्टीमध्ये वरिष्ठांचा मान ठेवण्यासाठी घेतलेले रेड वाईनचे 2-3 घोटही त्याला खूप होत असत. मानवी स्वभावाचं बजरीवालला राहून राहून मोठं आश्चर्य वाटायचं. आपण संकटात आहोत हे कळताच अनेकांनी काही ना काही कारण सांगून नकार दिला. पण दारूचा विषय छेडताच सर्वच जण धावत आले. एकानेही बहाणेबाजीचा आधार घेतला नव्हता. भराभर ग्लास निघाले. सोड्याच्या बाटल्या फसफसल्या. चिअर्सचा जल्लोष झाला. बजरीवालने रेड वाईनचे 1-2 घोट घेतले आणि तो मित्रांनी आणलेल्या पदार्थांवरती आधाशासारखा तुटून पडला. कुणाचंही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. हास्य विनोदाला ऊत आला होता. तास 1.5 तास असाच गोंधळ चालला होता. एवढ्यात पोलिसांची गाडी सायरन वाजत तिथे येऊन धडकली. पाठीमागे पोलिसांची व्हॅनही होती. कुणीतरी कंट्रोल रूमला फोन करून फुटपाथवरती राजरोस मद्यपान चालल्याची तक्रार केली असावी. सर्वांनी हातातले ग्लास लपवण्याचा प्रयत्न केला. मफलरमुळे अंगात आत्मविश्वास संचारलेला बजरीवाल मात्र शांतपणे बसून होता. उचला रे सगळ्यांना आणि कोंबा व्हॅनमध्ये. कुणी प्रतिकार केला तर लाता घाला एकेकाला. एकही जण इथून पळून जाता किंवा सुटता कामा नये. गाडीतून उतरलेला सब इन्स्पेक्टर आपल्या सहकाऱ्यांना सूचना देत होता. सगळेजण जागच्या जागीच गोठून गेले. हँड्स अप, यू आर अंडर अरेस्ट. पदपथावरती बसलेल्या कंपूवर रिव्हॉल्वर ताणत तो गरजला. बजरीवालचे सर्व मित्र भांबावून गेले होते. त्यांची चांगलीच तंतरली होती. तोंडातून तर शब्दच फुटत नव्हते. तेवढ्यात एका हवालदाराचे लक्ष शांतपणे मधोमध बसलेल्या बजरीवालकडे गेलं. तो धावतच सब इन्स्पेक्टर जवळ गेला आणि त्याला बाजूला घेऊन म्हणाला, साहेब, तो मधोमध बसलेला बुटका माणूस पाहिलाय का तुम्ही? मफलरवाला हाय त्यो दिल्लीचा मोठा माणूस. कुणालाच घाबरत नाही त्यो, कळलं का? बहुधाही त्यांच्या पार्टीची जनरल बॉडी मीटिंग चाललेली दिसत्या. उगाच हात दाखवून अवलक्षण करायला न व. शिंदे, तुम्हाला काही येडबीड लागले का काय व? पार्टीची सभा रस्त्याच्या कडला आणि ती बी फुटपाथावर. साहेब, हवं ही दिल्लीची पार्टी हाय. ह्यांचं सारं रस्त्यावरच असतंय नव. तेवढ्यात बजरीवालने आवाज टाकला, काय इन्स्पेक्टर, आम्ही काय तुम्हाला चोर दरोडेखोर वाटलो की काय? अहो, आम्ही सामान्य माणसं, कॉमन मॅन का काय म्हणतात ना ती आहोत. चर्चा चालली आमची महत्वाची हिते. सब इन्स्पेक्टरचं धाबच दणाणलं. आपलं रिव्हॉल्वर पटकन म्यान करून तो म्हणाला, काही नाही सर, चालू द्या तुमचं. नाईट राऊंडला निघालो होतो. गडबड दिसली म्हणून थांबलो. तुमच्या सभेत व्यत्यय आणल्याबद्दल मला माफ करा. एव्हाना शिंदे हवालदाराने वायरलेसवरून कंट्रोल रूम आणि वरिष्ठांना रिपोर्टिंग सुद्धा केलं होतं. वरिष्ठांकडून लगेचच रिप्लाय आला, घटनास्थळापासून लांब जाऊन कुठेतरी थांबा आणि लक्ष असू द्या त्यांच्यावर. मात्र कुणालाही अटक बिटक करायच्या भानगडीत अजिबात पडू नका. सॉरी म्हणा आणि सटका तिथून. कम ऑन, फास्ट.
पोलिसांच्या गाड्या तिथून निघून गेल्या आणि सर्वांच्या जीवात जीव आला. पोलिसांना बघून सर्वांची दारू उतरली होती. सगळेजण थोडक्यात वाचले होते. नशीब पोलिसांनी पत्रकारांना सोबत आणलं नव्हतं. अन्यथा दुसऱ्या दिवशी सर्वांचेच नकाबपोश चेहरे पेपरात झळकले असते. आता प्रत्येकाला तिथून निघायची घाई झाली होती. बजरेवालच्या पोटात पुन्हा एकदा गोळा आला. त्यानं निश्चय केला, तिथं उपस्थित असलेल्या मित्रांपैकीच कुणाला तरी विनंती करून त्याच्या घरी जायचं. मग भलेही बाल्कनीत झोपायला लागलं तरी बेहत्तर. एवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर पाहिलं तर अनोळखी नंबर दिसत होता. त्याने पटकन फोन घेतला. पलीकडून बजरेवालचा मुलगा बोलत होता. बाबा, कधी आलात हो तुम्ही? अहो, कधीचा तुम्हाला फोन करतोय पण लागतच नव्हता. मला सखूबाईनं फोन करून सांगितलं की कुणीतरी तुमच्यासारखाच दिसणारा माणूस घरात शिरायचा प्रयत्न करत होता. म्हणून मला वाटलंच बहुतेक तुम्हीच असणार म्हणून. अरे वा, भलताच हुशार आहेस हा तू बाळा. पण मी बराच वेळ प्रयत्न करत होतो. तुझा मोबाईल का लागत नव्हता रे? अहो, 4-5 दिवसांपूर्वीच माझा मोबाईल चोरीला गेला होता. कालच नवा मोबाईल घेतलाय. त्यामुळे पटकन रिंग वाजल्याचं समजलं नसेल. बरं, तुम्ही सध्या आहात तरी कुठे? लगेच घरी जा. मी सकाळी येतोच. अडचण आली तर फोन करा मला. अरे 1 मिनिट गाढवा. मला घरात शिरायचा कोडवड तरी सांग. येडा आदमी. पलीकडून उत्तर आलं आणि मोबाईल बंद झाला.